नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे सेमी गव्हर्नमेंटसाठी म्हणजेच त्या सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपण त्याला प्रायव्हेट असं म्हणतो, MBBSसाठी रँक किती असायला पाहिजे आणि तुमचा SMLसुद्धा अगदी किती असायला पाहिजे त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर हा मी अगदी स्क्रीनवरती लास्ट इयरचा अगदी मी पूर्णपणे घेऊन आलेली आहे डाटा. तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी लास्ट इयरला विद्यार्थ्याला किती रँकवरती सीट अलॉट झाली होती आणि कोणतं कॉलेज मिळालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यावर्षीसुद्धा अगदी हा रँक जो आहे, ऑल इंडिया रँक आहे, तो पण अगदी जवळपास तोच राहणार आहे. कारण रँकमध्ये खूप सारा बदल होणार नाही, फक्त आणि फक्त मार्कावरती खूप सारा चेंजेस होऊ शकतात. कारण लास्ट इयरचे मार्क आणि दिस इयरचे मार्क ह्याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. त्यामुळे आपण इथे मार्काविषयी बोलणार नाही, तर फक्त मी तुम्हाला रँकविषयी इथे डिटेल्स सांगणार आहे. अगदी ऑल इंडिया रँक आणि SML जो आपला महाराष्ट्रामध्ये स्टेट मेरिट लिस्ट रँक, त्याच्यावरतीच पूर्णपणे ॲडमिशन्स अवलंबून असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सेमी गव्हर्नमेंटसाठी सुद्धा MBBSला आपल्याला ह्या वर्षीचं ॲडमिशन हवं असेल, तर तुम्ही जर आपापल्या कॅटेगरीनुसार ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळण्यासाठी आपल्या कॅटेगरीनुसार रँक पण अगदी किती पाहिजे तेही सांगणार आहे तुम्हाला. तर तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. तर सेमी गव्हर्नमेंट MBBS कट ऑफ अगदी काढलेला आहे कॅटेगरी वाईज मी. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी कॉलेज कुठलं अलॉट झालं होतं लास्ट इयरला, सिंधुदुर्ग SSPM हे कॉलेज ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला अलॉट झालं होतं. आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 62,380 एवढा राहिलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा SML हा 6,849 एवढा राहिलेला आहे. त्या रँकवरती विद्यार्थ्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलाउड झालं होतं. आणि त्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिंधुदुर्ग SSPM कॉलेज मिळालेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यासाठी ऑल इंडिया रँक हा 81,300 एवढा राहिलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा SMLसुद्धा 7,321 एवढा राहिलेला आहे. तर तुम्ही अगदी टॅली करू शकता. ह्यावर्षीसुद्धा तुमचा जर ह्या ऑल इंडिया रँकबरोबर जर तुमचं होत असेल मॅच, किंवा थोडंफार अगदी ह्याच्यात चेंजेस होऊ शकतात. कारण चेंजेस का होणार आहे तेही सांगते अगदी विद्यार्थी मित्रांनो. कारण ह्यावर्षी कॉलेजेस येण्याची आणखीन शक्यता आहे. नवीन कॉलेजेस अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहे. तर त्यामुळे सीटसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे ऑल इंडिया रँकमध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे चेंजेस पाहायला मिळतील. आणि जो आपल्या महाराष्ट्रामध्ये SML जो येतो त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला तिथं चेंजेस थोडेफार पाहायला भेटतील. आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली हे कॉलेज अलाउड झालं होतं. आणि त्या विद्यार्थ्याचा हा रँक राहिलेला होता 81,126 आणि SML राहिला होता 7,294 एवढा राहिलेला होता. आणि त्यानंतर विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा डॉक्टर DY तासगावकर कर्जत हे कॉलेज अलाउड झालं होतं. आणि विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रँक 1,02,956 एवढा राहिलेला होता. आणि SML हा 9,435 एवढा राहिलेला होता. त्याचबरोबर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम कॉलेज कर्जतच अलाउड झालं होतं. आणि विद्यार्थ्याचा रँक हा 1,26,257 एवढा राहिलेला होता. आणि SML हा 11,515 एवढा राहिलेला होता. त्याचबरोबर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परभणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे कॉलेज अलाउड झालं होतं. आणि त्या विद्यार्थ्याचा रँक हा 79,608 एवढा राहिलेला होता. आणि त्या विद्यार्थ्याचा SML हा 7,145 एवढा राहिलेला होता. आणि त्याचबरोबर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिंधुदुर्ग SSPM कॉलेज अलाउड झालं होतं NT3च्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हा जर रँक बघितला तर 79,233 एवढा राहिलेला होता. आणि त्याचबरोबर SML हा 7,109 एवढा राहिलेला होता. आणि त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे कर्जचं कॉलेज अलाउड झालं होतं. आणि त्या विद्यार्थ्याचा हा ऑल इंडिया रँक 1,63,184 एवढा राहिलेला होता. आणि SML जर तुम्ही पाहाल तर 14,563 हा SML एवढा राहिलेला होता. आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेम कॉलेज अलाउड झालं होतं कर्जतमधलंच. आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 3,79,371 एवढा राहिलेला होता. आणि SML जर तुम्ही पाहाल तर 26,974 एवढा SML राहिला होता. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण अगदी व्यवस्थित तुम्ही हा आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला ह्यावर्षीसुद्धा लक्षात येईल. तर अगदी ओपन कॅटेगरीपासून पूर्णपणे OBC SCBC विजय NT1, 2, 3 आणि SC ST एवढ्या साऱ्या प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी सीट्स कुठे लागलेली होती, कोणतं कॉलेज अलाउड झालं होतं, आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला होता, आणि SMLसुद्धा किती राहिलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यावर्षी अगदी मार्क तुम्ही टॅली करू नका. कारण आपला पूर्णपणे हे ॲडमिशन्स रँकवरती होत असतात. ऑल इंडिया रँक आणि SML ह्याच्यावरतीच पूर्णपणे सीट्स अलॉट होत असतात. त्यामुळे तुम्ही जर ह्या रँकमध्ये अगदी येत असाल, किंवा जर आजूबाजूला सुद्धा असाल तुम्ही रँकच्या वर थोडंसं, तरीसुद्धा थोडेसे व्हेरिएशन होऊ शकतात, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहे. तर तुम्हाला नक्कीच ह्यावर्षी SME गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा MBBS कॉलेज अलॉट होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आणि अगदी आपला SML आता लवकरच कळेल. आपले एक 10 दिवसानंतर आपले रजिस्ट्रेशन चालू होतील महाराष्ट्रातले, आणि त्याचबरोबर आपला SMLसुद्धा आपल्याला पूर्णपणे समजणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग आमचं सध्या आता पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्यांनी या विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनपासून लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप लिंक, त्यालाही तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता. वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला जर ह्या रँक विषय ह्या जो आत्ता मी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचा जो रँक सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला जर रँकमध्ये खूप सारा फरक तुमचा येत असेल आणि तुम्हाला MBBS करायचं असेल आणि तुमचं बजेट पण कमी असेल, तर तुम्ही अगदी नवीन तुम्ही म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये साठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अगदी तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये कमी बजेट आणि कमी मार्कमध्ये अगदी मी तुम्हाला ॲडमिशन्स घेऊन देऊ इच्छिते. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी करायचं आहे, जे जुनून विद्यार्थी आहेत, त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करा. तुमचं 100% MBBSचं स्वप्न पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये. तर ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क येत असेल त्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्येच तुम्ही ट्राय करा विद्यार्थी मित्रांनो, कारण खूप सारे कट ऑफ सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये वाढतात. त्यामुळे अगदी ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंच आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉल मेसेज करा, म्हणजे मी तुम्हाला घेऊन देते आणि पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट करून देते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला अगदी टेन्शन पण येणार नाही आणि तुमचं MBBSची सीट सिक्युअर राहील. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.